जय श्रीराम भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम या घोषणांनी आमदार राम सातपुते यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली। सोलापूर लोकसभेच्या ऋणानुबंध मेळाव्याच्या निमित्ताने लोकसभा मतदारसंघातील सर्व भगिनी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार राम सातपुते भाषणावेळी बोलताना म्हणाले, मी सर्वांना लोकसभा निवडणुकीत जवळून पाहिले, सर्वांनी झोकून देऊन काम केले। हम चुनाव जरूर हारे लेकिन हौसला नहीं। निवडणूक हरणं जिंकणं हे वेगळा भाग, पण कार्यकर्ता म्हणून वेदना होत असतात। कार्यकर्ता सकाळी 7 वाजता घराबाहेर पडतो, रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो, हे मी लोकसभा निवडणुकीत पाहिलं आहे। अनेक कार्यकर्त्यांकडून भरपूर शिकायला मिळालं। तुमचं आमचं भाग्य आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुनश्च एकदा पंतप्रधान झाले। या देशाला गरज होती राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत इतिहास, संस्कृती, वैभव या ठिकाणी खंबीर नेतृत्व पाहिजे होतं। ते नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी होय। भारतीय जनता पार्टी एक राष्ट्रनिष्ठ पार्टी आहे, एक विचाराने भारावलेला कार्यकर्ता असतो। हिंदुत्वाच्या विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्ता भारत माता की जय, वंदे मातरमचा नारा देत असतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून काम करणारा कार्यकर्ता असतो। भाजपचा कार्यकर्ता कधी हरत नाही, एक तर निवडणूक जिंकत असतो, नाही तर नवीन काहीतरी शिकत असतो। किशोर देशपांडे मंद्रुप मधील कार्यकर्ते माझी प्रेरणा आहेत। 1952 नंतर आपण पाहिले अनेक निवडणुका हरलो, जिंकलो, परंतु 2 खासदारांवरून 302 खासदारांपर्यंत नेण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं। खऱ्या अर्थाने निवडणूक जिंकणं असं म्हणतात, निवडणूक जिंकल्यावर माजू नये, निवडणूक हरल्यावर लाजू नये। आम्ही आमचा पराभव स्वीकारलाय। हे काय करणार आहेत निवडून आल्यानंतर हे सोलापुरातील जनता पाहणार आहे। सोलापूर शहर, उत्तर, मध्य, दक्षिण मधील जनता भाजप सोबत राहिली। मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर भागात आपली ताकद कमी आहे, त्या भागात आपल्या लोकांना सांगावं लागेल भाजपचं काम। बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला 1990 उजाडले, याला काँग्रेस जबाबदार आहे। मी हरल्यानंतर काहींनी जल्लोष केला, काहींनी दुःख व्यक्त केलं। राम सातपुते वडापाव खाऊन आंदोलन करून पुढे आलेला कार्यकर्ता आहे। एका पराभवाने खचणारा हा राम सातपुते नाही, दगडाला पाझर फोडेल एवढा संघर्ष करून आलेला मी कार्यकर्ता आहे। मध्यमधील एका कार्यकर्त्यावर एमपीडीए लावण्याचा समोरच्यांनी प्रयत्न केला। मी 2 दिवस झटून त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभे राहिलो, त्याच्या परिवाराला आधार देण्याचं काम केलं। हो जाओ तयार साथियो, हो जाओ तयार। आपल्या सगळ्यांना मिळून येणाऱ्या काळात भविष्यासाठी तयार राहायचं आहे। पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे। समोरच्यांनी जसं निवडणुकीत धर्म यावर निवडणूक खेळली, त्यासाठी आपल्याला देखील निवडणूक लढवावी लागेल। जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले। उपस्थितांनी टाळाच्या गजरात राम सातपुते यांना प्रतिसाद दिला। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।